हॅलो चेक टेस्ट. नमस्कार मंडळी, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय चालू असलेली मॅच पिंक पॅन्थर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये स्कायहॉक्स अशी चालू आहे आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती आपण पाहतोय 20 आकड्यावरती जिथे एक विकेट देखील गमावला गेला. बॅटिंगवरती जर बघितलं गेलं तर आपण प्रीतीला पाहतोय आणि त्याच्यासोबत रीमाला पाहतोय. नक्कीच व्होल्टेज कमी जास्त होत आहे आणि त्याच्यामुळे तांत्रिक बिघाड होता आणि त्याच्यामुळे मागच्या 2 षटक आम्ही तुमच्यापासून दुरावलं होतं. पण आता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली आपण. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10.00चा अवरेजने धावा फलकावरती आपण पाहतोय. टोटल 20 आकड्यावरती पिंक पॅन्थर्स स्कायहॉक्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आपण पिंक पॅन्थर्सला पाहतोय. बोल तयार. षटक क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती स्नेहल. पहिला बॉल यावर शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अडवलं गेलंय आणि त्याच दरम्यान हा नामध्ये कन्फ्युजन खूप सारं होतं आणि नॉन स्ट्रायकर एंड कडनं खूप चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. रीमा होती तिकडे. रीमा शेट्टीला पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती आणि चांगली कॉलिंग म्हणता येईल त्यांच्या माध्यमातून. अदरवाईज विकेट देखील गमवावा लागला असता नॉन स्ट्रायकर एंड वरती. बोल तयार. नेक्स्ट बॉल यावेळेस पहा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि तिकडे फिल्डर फील्ड करेल आणि त्याच दरम्यान टोटल धावा फलकावरती बनवल्या गेल्यात 2 आकड्यावरती आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात देखील. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 22 आकड्यावरती. मागच्या मॅचमध्ये या 2 बॅटर्सने खूप चांगला खेळ दाखवला होता मैदानामध्ये आणि या मॅचमध्ये देखील एक मोठी पारी साकारण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. प्रीतीला पाहतोय स्ट्रायकर एंडवर. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचा आहे. खूप सारे रिव्हर्स स्वीप आहेत प्रीतीच्या पिटाऱ्यामध्ये आणि तिकडनं यावेळेस काढला गेला. पण आता 2च धावा मिळतील या चेंडूच्या पाठीमागे आणि आज 2 धावांच्या मदतीने धावा फलकावरती 24 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि 3ऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. टोटल 24 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. स्कायहॉक्सचा कंट्रोलमध्ये गोलंदाजी दिसली. विकेट एक आलाय. विकेट फारसे नाही आलेल पण गोलंदाजीवरती बांधून ठेवण्याचं काम केलंय. मोठे फटके नाही मारून देत आहे आणि त्याचा समोयकी का सध्याची परिस्थिती कंट्रोलमध्ये. सरळ खेळलेत. आय थिंक सो सायली तिकडे होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. यस डेफिनेटली सायली होती तिकडे आणि त्याच्याच मदतीने जर बघितलं गेलं तर आणखी 2 धावा. सायलीने ऑलमोस्ट आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचं काम केलं आणि म्हणूनच बघा लगेचच अप्रिशिएट केलं जातं तिला. सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून टाळ्या वाजवल्या गेल्या. अशा प्रकारचं फिल्डिंगमध्ये एफर्ट्स टाकणं गरजेचं असतं आणि सध्या आपण सायलीला पाहिलं टीव्ही स्क्रीनवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावा फलकावरती आहे 26 आकड्यावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक अर्ली विकेट गेला होता पण त्यानंतर आता पार्टनरशिप बनवायचा प्रयत्न चालू आहेत मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळलेत. बॅकवर्ड स्कोअर लेगला बॉल आहे. फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल. कंट्रोलबद्ध गोलंदाजी आहे. डबल सिंगल तर चालू आहेत पण प्रीतीला शांत ठेवण्याचं काम केलंय. मोठे फटके रोखले गेलेत पूर्णपणे आणि त्याच्याच मदतीने आता फलकावरती धावा आपण 27 पाहतोय. एक विकेट गमावलाय आणि या षटकातील चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाले. टोटल 5 शेवटचा आणि अंतिमचा चेंडू. रिव्हर्स स्वीप केलाय गॅप मध्ये. बॉल पॉइंटला नाही थांबणार. येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती वाढतात देखील. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि लगेचच चेंडूला पाठवलं गेलं पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चौकाराकरिता. ठाऊक होतं ऑफसाईडची बाउंड्री पूर्ण खाली आहे
पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही, त्यानंतर कव्हर्सला आहे डायरेक्ट. सो रिव्हर्स हिट अटेम्प्ट केला आणि बॅटवरती मिडल चेंडू झालं तर 4 धावा मिळतील आणि म्हणता येईल की इंटेन्शन चांगलं होतं. मिडल स्टंपवरती चेंडू ठेवलेला त्याच्यामुळेच की का बॅटवरती चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं आणि 4 धावा आल्या. चौकाराच्या मदतीने धावा फलकावरती 31 पाहतोय. 1 विकेट गमावला गेलाय आणि षटक क्रमांक 3 समाप्त झालं. चौथ्या षटकाचा शुभारंभ केला जाईल आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज बॉलर रुपालीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 घेऊन स्ट्रायकर रेटवरती प्रीतीचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 10 धावा, 100चा स्ट्राईक रेटने बॅटिंग करते. प्रति चेंडूच्या पाठीमागे 1चा ॲव्हरेज आहे, 1ची सरासरी आहे. आणि तिच्या समवेत रिमाचा विचार केला तर तिने 6 मध्ये 10 बनवलात आणि मागच्या चेंडूवरती एक चौकार देखील आला होता. त्याच्यामुळे की का बॅटिंग थोडी चांगली साकारताना पाहायला मिळेल. धावा फळकावरती जशा हव्या तशा नाही आहेत. अगदी 10 10.5चा ॲव्हरेजने धावा फळकावरती 31च आहेत. फुल टॉस बॉल होता तिकडे ऑन साईडला टर्न केलं आणि आता फुल टॉस वरती बॉल जाईल सरळ सीमारेषा बाहेर, चौकार. धन्यवाद. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं 35 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट गमावताना 35. षटक क्रमांक 4 चालू आहे. रिव्हर्स स्वीप खेळलेत आणि तदनंतर आर पार सीमा पार येतोय चौकार. आणि चौकाराच्या मदतीनं धावा फळकावरती वाढला देखील. 39 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. म्हटलं होतं ना की या षटकामध्ये धावांचा वेग वाढवावा लागेल आणि पहिला 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 39 धावा फळकावरती आपण पाहतोय. 50, 60, 65चा विचार इथून केला जाईल का? आणि नो डाऊट 50 ते 60 प्लसचा स्कोर बनवावाच लागेल, कारण की दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी देखील करायची आहे स्कायहॉक्सच्या विपक्षामध्ये आणि स्कायहॉक्स बॅटिंग करू शकते हे ठाऊक आहे. आणि त्या इंटेन्शनने सध्या तरी म्हणता येईल की 55 ते 60चा विचार इकडनं. आणि जर 55-60 धावा लवकर बनवल्या गेल्या आणि आणखी चेंडूचा खेळ बाकी असेल तर मग तिकडनं तुम्ही 65-70चा देखील विचार करू शकता. पण आत्ता सध्या मी म्हणेन की 55 ते 60 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला, मिसफील्ड थोडी पाहायला मिळेल पण सावरलाय स्वतःला आणि फेकी येईपर्यंत धावा फळकावरती टोटल बनवला गेला 2 आकड्यावरती. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढत आहे. धावा फळकावरती 41. थोडंसं फील्डवरती लक्ष ठेवा, दुखापत देखील होऊ शकते. एक्केचाळीस धावा फळकावरती आहेत. 1 विकेट गमावताना चेंडूंचा खेळ समाप्त झाला. या षटकातील टोटल 3. रुपाली तयार. नेक्स्ट बॉल. चौथ्या क्रमांकाचा चेंडू आहे आणि तयार होते बॉलर. समोर तुम्हाला प्रीती दिसते. प्रीतीसाठी बॅकफुटला गेलेत, खेळलेत आणि तदनंतर वा 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 काय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पण तदनंतर चेंडू थांबला नाही. अडवण्याचा प्रयत्न केले होते पण बॅकअप नव्हता आणि तसाच मुळे की हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढला देखील. बॅटिंग वरती जर बघितलं गेलं तर प्रीतीला आपण पाहतो बॅटिंग वरती आणि रुपाली गोलंदाजी करताना खूप चांगली गोलंदाजी करते सध्या. 45 धावा फळकावरती. नॉन स्ट्रायकर एंडला रीमाला पाहतोय आपण. बॉल तयार. 45 धावा आहेत. चौकार आलाय. फुल टॉस होता. पुन्हा एकदा दूरवरनं खेळले ऑन साईडला मिड विकेटला अडवलं यावेळेस बॉल आणि तास दरम्यान फेकी करेपर्यंत पुन्हा 2 धावा फळकावरती. आणि आज 2 धावांच्या मदतीनं धावा फळकावरती 47 आकड्यावरती. आता शेवटचा अंतिम चेंडू इथे चौकार आला तर मग 50 प्लस स्कोर तुम्हाला जाताना दिसेल चौथ्या षटकामध्ये.
आणि मग एकदा काय 50 प्लस गेलं तर शेवटच्या षटकामध्ये 12-15 धावांचा विचार जरी केला तरी पण 65 पर्यंत स्कोर तुमचा दिसेल. आणि या स्ट्रॅटेजीने सध्या बॅटिंग वरती आपण पिंक पॅन्थर्सला पाहतोय आणि ते रोखण्याकरिता ठाऊक आहे स्काय हॉक्सला की इकडनं विकेट आला किंवा डॉट बॉल आले तरी पण मॅच जी आहे ते 50च्या आतमध्ये किंवा 55 पर्यंत दिसू शकते. शेवटचा अंतिम चेंडू आहे. बॉल तयार. फील्ड सेटअपचा विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. आणि ऑफ साइडला जर पाहिलं तर पॉइंट देखील पाहायला मिळतोय. एक साकावर आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक 14 समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना आपण पिंक पॅन्थर्सला पाहतोय आणि बॅटिंग करताना धावा फळकावरती टोटल बनवल्यात 47-47. शेवटचा अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये जरी 10 धावा बनवल्या तरी पण तुम्हाला 55 प्लस दिसेल. 12-15 बनवला तर मग 60 प्लस दिसेल. किती धावांचं वन असणारे पाहावं लागेल. डे नाईट फॉर्मॅटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. RAPL 2025 सीझन 4 चौथं पर्व आहे. रिजन्सी अनंतम प्रीमियर लीग पहिल्या पर्वापासून आपण पाहतोय खूप चांगलं खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता की रासाची एक चांगली कन्सेप्ट आहे जेणेकरून सर्वांना एकत्र आणलं जातं आणि एकोपाचा खेळ पाहायला मिळतोय. 47व्या फळकावरती बॅक टू दी क्रिकेट. पुन्हा एकदा जाऊयात मॅचकडे. शेवटचं षटक हाताळण्याकरिता 5व्या षटकामध्ये गोलंदाजीवरती बॉलर अमूल्याला आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 5 अमूल्य तयार. वारी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल अमूल्याचा. ओ इथे पहा डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू आला. ऑप्शनचा बाहेर ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर पाहिला तर 47-47 आकड्यावरती थांबवल्यात. रिव्हर्स स्वीप करायचं होतं. आणखी एक डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडू आला आणि हा देखील डॉटच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचवला गेला. स्काय हॉक्सचं प्लॅनिंग आहे 50च्या आतमध्ये धावा ठेवण्याचा आणि आता 2 डॉट बॉल आले. 2 निर्धाव चेंडू आले. 47 वरती धावा आहेत. 1 विकेट गमावला गेला. प्रीती नौसेकर एंडला आणि सध्या बॅटिंग करते रीमा. हो यावर जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला. गॅपमध्ये बॉल आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक फार वेगाने पोहोचले आणि फेकीपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 48-48 या आकड्यावरती पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 48 धावा फळकावरती आहेत. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 4. इथे पहा ऑप्शनचा बाहेरचा बॉल. लॉंग ऑफ बॉन्ड लाईन क्लिअर करताना आलाय दणदणीत चौकार. जणांचे पाय थिरकताना आपण पाहतोय कारण की अशा मधुर संगीतांची भरमार आहे आमचा डीजे गडे आणि त्याच्या माध्यमातून पाय थिरकताना देखील आपण पाहतोय. जवळ मॅचकडे धावा फळकावरती 52-52. फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे अडवतील चेंडूला. नाही निघून गेला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. आणि चौकाराच्या मदतीने 56 धावा फळकावरती आहेत. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. इकडे आणखी एक चौकार आला तर 60 प्लस स्कोर जाईल. 34 धावा प्रीतीने बघता बघता बनवला पण ऑन साइडला पुन्हा एकदा खेळलेत. गॅप मध्ये बॉल आहे आणि यस डेफिनेटली आणखी एक चौकार आला. बॅक टू बॅक चौकार पाहिले
आणि धावा फळकावरती जोडला गेला. त्यामध्येच पहिला डावाचा पहिला सत्राचा खेळ जिथे समाप्त होतोय. टोटल 60 धावा फळकावरती आहेत विजयासाठी. 61 धावांचं आव्हान असेल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करिता यायचंय दोन्ही संघांचे कर्णधार. बोथ टीम कॅप्टन्स आपण या टॉस करिता. दोन सलामीचे बॅटर्स. स्ट्रायकर एंड वरती सायली आणि नॉन स्ट्रायकर एंड वर आपण पाहतोय ख्याती. आणि बॉलिंग वरती जर बघितलं गेलं तर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता प्रियदर्शनीला आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक असेल. टार्गेटचा जर विचार केला तर 61 धावांचं आव्हान पार करायचं आहे. 60+ जायचं आणि मॅच केली जाईल ऑन. दोन्ही बॅटर्स तयार, बॉल तयार. सायली स्ट्रायकर एंड वरती आणि प्रियदर्शनी देखील तयार होते.
षटक क्रमांक पहिलं आणि चेंडू क्रमांक पहिला घेऊन पंचांचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन. ओ पहिला बॉल ऑप्शनचा बाहेर. आता लॉंग स्टॉपला वेगाने बॉल चाललाय आणि कुठे चाललाय तर चौकाराकरिता वाईड आणि वाईड +4. चौकार आला होता आणि एकाही चेंडूचा न खेळ होताना धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 आकड्यावरती. बॉल तयार पुन्हा एकदा. वेळ वाचवा वारंवार पुकार तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. बॉल तयार. ओ पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केलेला. क्षेत्ररक्षक तिकडे अडवतील चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि फेके करेपर्यंत धावसंख्या फलकावरती 1 वाढतीये. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला एका चेंडूच्या समाप्तीनंतर 6 आकड्यावरती. षटकारच आलंय की काय जणू असं म्हणावं लागेल. 6 धावा फलकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. 61 धावांचा पाठलाग आपण सध्या 61 रन चेस पाहतोय मैदानामध्ये आणि जिथे बॅटिंग करताना सायली आणि तिच्या समवेत ख्यातीला पाहतोय आणि प्रियदर्शनी आहे. षटक क्रमांक पहिलं घेऊन विकेटच्या शोधामध्ये कर्णधाराने पहिल्या षटकामध्ये चेंडू हातामध्ये सोपवलाय आणि पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिलाय. ओ हवेत खेळलेत इनसाइड आउट. बॉल जाईल निघून सरळ सीमारेषा बाहेर. चौकार. धावा फलकावरती जोडला गेला 10. चांगला फटका पाहायला मिळाला. इनसाइड आउट खेळले होते. इनफिल्डला क्रॉस जसा केला तसं चौकार आलाय. फुलटॉस बॉल इकडे देखील खेळायचा प्रयत्न केलेला. बॅटची कडा घेतली. थर्ड मॅनला डीप मध्ये बॉल चालला. हवाई सफर. चौकार. आणि चौकार नाही रोखू शकले. 14 धावा फलकावरती मागचा 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फार वेगाने धावा आलात. हा चेंडू चांगला शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अडवलं जाईल आणि फेकीपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतायत 15 आकड्यावर. चांगला स्टार्ट मिळाला स्काय हॉक्सला. 61चा पाठलाग करताना पहिल्या 4 चेंडूमध्ये पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे आणि विदाऊट लॉस 15 धावा. हे षटक कंप्लीट जरी झालं असतं तरी पण 15 धावा चांगल्यात. पण अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे आता विचार करतील की आणखी जास्त धावा जमवाव्या. बेनिफिट होईल त्याचा. धावा येतात तर मग सोडावा का. फुलटॉस बॉल होता. खेळायचा प्रयत्न केलेला शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं अडवलं जाईल फिल्डरच्या माध्यमातून आणि एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फलकावरती 16 आकड्यावर जाऊन पोहोचल्या. शेवटचा अंतिम चेंडू आहे आता. शेवटचा अंतिम चेंडू. रिव्हर्स स्वीप करायचा होता. पाठवरती नाही घेऊ शकल्या तितक्या योग्य पद्धतीने आणि त्याच दरम्यान जर बघितलं गेलं तर निर्धाव चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 आकड्यावरती पाहतोय 61 धावांचा रन चेस आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आलात. सो आता विजयासाठी इकडनं जर बघितलं गेलं तर 24 आणि बनवायच्या 24 चेंडूमध्ये 45.
फलकावरती आपण पाहतो टोटल 16 आकड्यावरती, जिथे एकही विकेट गमावलेला नाहीये. चांगली बॅटिंग ज्यामध्ये सायलीच्या बॅटमधनं 2 धावा निघाल्यात आणि ख्यातीच्या बॅटमध्ये 9 धावा आल्यात. चौकार पाहिले होते आपण ख्यातीच्या बॅटमधनं आणि त्याचाच मदतीने धावा फलकावरती 16 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील भरभरून धावा आलेल्या. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रीतीला आपण पाहतोय. फुलटॉस बॉल प्रीतीचा यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अडवलं पण त्यानंतर चेंडू हातातून निसटला आणि त्याच्यामुळे 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या. ज्यावेळेस प्रीती बॅटिंगवरती होती त्यावेळेस बघा सुरुवातीला एक लेट स्टार्ट केला पण फिनिश चांगलं केलं होतं. 34+ स्कोर तिने बनवलेला आणि फिनिशिंग चांगली दिलेली. पण आता गोलंदाजीवरची जिम्मेदारी. अष्टपैलू खेळाडू आहे, जिथे जिथे संघाची रिक्वायरमेंट आहे तिथे तिथे खेळण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याकरिता हे शर्तीचे प्रयत्न सध्या मैदानामध्ये दाखवतात. प्रीती तयार. ओ पुढचा बॉल ड्राईव्ह केला, फिल्डर तिकडे आहेत, एक सिंगल मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अडवलं गेलंय चेंडूला आणि फेकीपर्यंत एकच सिंगल आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 19. जागतिक छत्रपती दिनाचा ज्या दिवसाला दर्जा आपण दिला गेला 19 फेब्रुवारी आठवण करून देणारा हा 19 आकडा डोळ्यासमोर आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 3 प्रीती तयार. इथे हवेत खेळलेत आणि त्यानंतर बॉल हवाई सफर करतोय. विकेट गमवावा लागेल. पहिला धक्का, पहिला आद्रा, पहिला फलंदाज मैदानाचा बाहेर. कोण करणार आहे प्रथमेश पाहावं लागेल. गाणं तर तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं पण पाहावं लागेल कोणाची हवा होणार या स्पर्धेमध्ये. 2025 कोणाच्या नावावरती राहणार आहे. खूप सारे प्रयत्न केले सगळ्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये आपला खेळ चांगला दाखवला करिता आणि अखेर तो दिवस आज आपल्याला पाहायला मिळाला. सोनेरी पहाट, ज्या दिवसाची प्रतीक्षा मागचा कित्येक टाइम पासून आपण करत होतो आणि धावा फलकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 19. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. फील्ड सेटअप मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात कॅप्टन प्रीतीच्या माध्यमातून आणि आता मॅच मध्ये देखील फेरबदल होईल का, कारण की पहिला विकेट आला आणि पहिला विकेट जसा आला तसं ठाऊक आहे प्रीतीला आता मॅच वरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जाईल. इकडनं पासे टाकले जातील. प्रीती शिंदेला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. नवीन बॅटरचा विचार केला तर स्नेहल, जे सध्या स्ट्रायकर एंड वरती आहे. इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती. टॉप ऑर्डरचे 3 बॅटर्स आपण पाहिले याआधी विकेट जाताना पाहिलं होतं आणि आता स्नेहल आणि तिच्या समवेत सायलीची जोडी. टॉप ऑर्डर मधला तिसरा बॅटर सध्या स्ट्रायकर एंड वर. बॉल तयार. प्रीती शिंदे ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर तिकडे मिसफील्ड करतील. त्यानंतर बॅकअप दिला, प्रोटेक्शन चांगलं दिलं पाठीमागणं आणि फेकी करेपर्यंत धावा फळकावरती टोटल 2 तर बनवला गेला आणि 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती वाढत आहेत. 21 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. बघा ज्यावेळेस तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता तुमच्याकडे जेव्हा चेंडू येतो तिथले तेव्हाचे 2 ते 3 सेकंड आहेत ना ते फार महत्त्वाचे आहेत. तिकडे जर चेंडू निसटला तर दुसरी धाव पाहायला मिळते आणि हे ऑलवेज आपण पाहिलं आणि तेच सध्या घडलं. चेंडू हातातून 2 ते 3 सेकंडसाठी निसटला आणि लगेच दुसरी जाऊ कंप्लीट केली. यावेळेस चांगला बॉल आहे, आतमध्ये टाकायचा प्रयत्न केला आणि तिकडे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 21-21 अजून देखील बनवायच्या. 19 चेंडूमध्ये 40 धावा. आव्हान वाढत चाललंय. 12.63 12.63 रिक्वायर्ड रन रेट आहे आणि हे 14-15 वरती जाऊन पोहोचलं तर कठीण होईल. कठीण म्हणजे फार जास्त कठीण होऊ शकतं. बॉल तयार. शेवटचा अंतिम चेंडू असेल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर नचा चेंडू ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगचे 3 क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळतील. मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि 3 क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक समाप्त झालाय. ते म्हणजेच
दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ समाप्त 11.00 चा अवरेजने धावा फळकावरती 22 आहेत. विजयाकरिता धावा फळकावरती 18-39 बनवायच्यात. आहोत आपण मॅच कडे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 39 धावांचं सध्या आव्हान स्कायहॉक्सच्या समोर दिसत. एक विकेट गमावला. 22 धावा फलकावरती आहे स्नेहल आणि तिच्या समवेत सायली बॅटिंग करते आणि बॉलिंग वरती षटक क्रमांक 3 घेऊन प्रियांका. प्रियांका मांजरेकरला आपण पाहतोय बॉलिंग वरती. पहिला बॉल शफल केलं. ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहे चेंडू आणि तिकडनं फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती वाढतायत. 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि इकडनं इक्वेशन जर बघितलं गेलं तर 13.41 चा अवरेजने धावा 17 मध्ये 38 बनवायच्यात. 17 चेंडू आणि 38 इक्वेशन, त्यामुळे मोठे फटके अधिक आणि डबल सिंगल ह्या दोन्ही गोष्टी चालू ठेवायच्यात आता स्कायहॉक्सच्या बॅटर्सला. चला करूया 60 मॅच पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती तर एक सिंगल आली. चेंडू क्रमांक पुढचा दुसरा आहे. ड्राईव्ह केलं इकडे चेंडूला आणि तास दरम्यान आणखी एक सिंगल पाहिला बिएल. आणि इकडे जर बघितलं गेलं तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. 24 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. 16 मध्ये 37 धावा फळकावरती बनवायच्यात. फिल्डिंग करणाऱ्या संघाला माहिती आहे डबल सिंगल जरी चालू राहिल्या तरी देखील फारसं नुकसान नाही होणार. नुकसान कधी होईल जेव्हा मोठे फटके येतील, जेव्हा चौकार येईल, अधिक वेगाने धावा येतील. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं की बघा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खूप कमी दिल्यात आणि कंट्रोल मध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत पूर्णपणे. फील्ड सेटअप तर खूप चांगला. आणखी एक चांगला बॉल. पंचांचा इशारा. डॉट बॉलची समाप्ती आणि निधव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतो 24. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता मॅचचे पासे बदलत आहेत. 14 मध्ये बनवायचं धावा 37. शफल केलं पण बॅट वरती चेंडूला काही घेऊ शकले नाही आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉल. वारंवार निधाव चेंडू येत आहेत आणि त्याचाच मुळे आता रिक्वायर्ड रन रेट कडे आपल्याला लक्ष देऊयात. 17.08 म्हणजे कमीत कमी 17 ते 18च्या अवरेजने धावा बनवायच्या आहेत आणि 17-18च्या अवरेजने धावा बनवणं म्हणजे मिनिमम 3 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये जोडावे लागतील. डिफिकल्ट आहे. जशा पद्धतीने गोलंदाजी चालू आहे मी म्हणेन की प्रत्येक षटकामध्ये 3-3 चौकार लावणं हे कठीण आहे. अशक्य तर नाही म्हणता येणार. नथिंग इज इम्पॉसिबल व्हेन यू कॅन डू. इथे पहा आणखी एक डॉट बॉल. अशा प्रकारची बॅटिंग राहिली तर मग अशक्यच म्हणावं लागेल. 13 मध्ये 37. मॅचचं चित्र बदलतंय. षटक कंप्लीट झालं. तिसरा क्रमांकाचा सो 12 मध्ये 37 बनवायचे आता धावा. पहिला विकेट जसा मिळाला तसं मॅचचं चित्र देखील बदललं. बॅलन्सिंग मॅच चालू होती. 2 षटकांचा खेळ जिथे समाप्त झाला 22 धावा फळकावरती होता. मॅच बरोबरीला चालू होती पण तिसऱ्या षटकामध्ये डॉट बॉलचा जो रेशिओ पाहिला तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि तिथेच खरा कमबॅक पाहायला मिळाला. 18-50 म्हणजे 18.50 अवरेजने धावा फळकावरती बनवायचं. ज्या 12 मध्ये 27. 12 चेंडू 37 धावांची गरज. बोल तयार. अनुजाला पाहतोय.
पहिला बॉल ऑफ समजा बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला, पहिला चेंडूवरती पहिला चौकार आला 4. धावा फळकावरती वाढला देखील 28-28. 11 मध्ये 33 धावा फळकावरती बनवायच्यात. 33 रन्स टू विन, रिमेनिंग 11 बॉल्स. 11 मध्ये 33 समीकरण आपण पाहतोय. ही पहिली सजनी, पहिली रात्र या स्पर्धेची. 3 दिवसाचा फॉर्मॅट असलेली आपण स्पर्धा पाहतोय. ज्यामधला आजचा पहिला दिवस, खरं तर पहिला दिवस समाप्त झाला, पहिली रात्र चालू झाली. सकाळी आपण पाहिलंय. आणि या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर एक गोष्ट मी कौतुक करेन की अगदी डॉट 7 वाजता पहिली मॅच चालू होते. त्याला म्हणतात की वेळेवरती सगळं उपस्थित आणि वेळेवरती सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने. ऑन साइडला गॅपमध्ये बॉल आहे, पण त्यानंतर प्रीतीचे फिल्डिंग एफर्ट्स लाजवाब. सुपर. म्हटलं होतं ना की प्रीती एक अशी खेळाडू आहे की जी संघाच्या रिक्वायरमेंट नुसार खेळते. बॅटिंग वरती गरज असेल तेव्हा बॅटिंग करेल, बॉलिंग वरती विकेटच्या शोधामध्ये असेल तेव्हा विकेट मिळवेल बॉलिंग वरती येऊन, आणि मग फील्ड वरती जेव्हा असेल तेव्हा स्वतःला पूर्ण झोकून फिल्डिंग करताना देखील पाहिलंय तिला. आणि म्हणूनच या संघाचं लीडिंग करताना आपण तिला पाहतोय. कर्णधार कसा असावा, तर कर्णधार असा असावा असंच म्हणावं लागेल. 10 मध्ये 31 धावा अजून देखील बनवायचा. धावा फळकावरती 30 आहेत. अजून 31चा पल्ला गाठायचा आहे. सायलीचा जर विचार केला तर मागच्या 7 चेंडूवरती सायलीने 12 धावा बनवल्यात, आणि स्नेहलने जर बघितलं गेलं तर 8 चेंडू घेतलेत तिने 4 धावा बनवण्याकरिता. प्रत्येक 2 चेंडूवरती 1 धाव बनवतीये. फुलटॉस होता. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल. सध्या स्काय हॉक्सचा जर खेळाडू कक्ष बघितला गेला तर पूर्ण शांतता पाहायला मिळते. ठाऊक आहे मॅचची परिस्थिती बदलत चालली आहे. 9 मध्ये 30 धावा बनवायच्यात, म्हणजे 20 ॲव्हरेजने धावा बनवायच्यात, ज्या कठीण आहेत. आणि इकडनं आणखी 2 ते 3 डॉट बॉल आले तर मॅच देखील संपताना दिसेल, दुसऱ्या बाजूने झुकेल. ऑलमोस्ट मॅचचा आता जर पर्सेंटेज पाहिलं गेलं तर असं म्हणावं लागेल 90-10. 90% मॅच गोलंदाजांकडे आहे, 10% सध्या मॅच आपण पाहतोय बॅटर्सकडे. चेंज होऊ शकतं, कहाणीमध्ये ट्विस्ट येऊ शकतं, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ म्हणतात क्रिकेटला. काही घडू शकतं. सरडा जितके रंग बदलत नाही तेवढा क्रिकेटने रंग बदलताना आपल्याला दाखवलेत. क्रिकेटमध्ये जर तरच्या गोष्टीला थाराच नाहीये. तुम्ही काय करू शकता त्याच्याकडे. पण इथे पहा काय केलं, रनआउट घेतला आणि विकेट क्रमांक दुसरा इकडनं सेलिब्रेट केला जाईल. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 31-31. न्यू बॅटर, नवीन बॅटर कळवा नाव ऐश्वर्या. ऐश्वर्या आहे नवीन बॅटर. जाऊयात मॅचकडे. फळकावरती धावा जर बघितला गेला तर 2 विकेट गमावताना 31 आकड्यावरती आहेत. ओ पुढचा बॉल हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक तिकडे अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी. बॉल जाईल चौकार. आणि चौकाराच्या मदतीनं धावा फळकावरती वाढतायत. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 35 आकड्यावरती. सध्या शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. एका चेंडूचा खेळ बाकी अजून देखील. बोल तयार. शेवटचा अंतिमचा या 4थ्या षटकातील चेंडू घेऊन
हलक्या गतीने खेळलेत क्षेत्ररक्षक फिल्डर पाठीमागे आहेत फेकी करतात दुसरा धावाची कॉलिंग डेफिनेटली 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला षटक क्रमांक जर बघितलं गेलं तर चौथा षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल आहेत 37 37 आकड्यावर आता शेवटचं अंतिम एका षटकाचा खेळ बाकी राहील आणि 6 चेंडूमध्ये जर इक्वेशन इकडनं पाहिलं तर 6 मध्ये धावा फळकावरती 24 बनवायच्यात प्रत्येक चेंडूवरती धावा फळकावरती 4-4 जोडावे लागतील 4 छांदच लावावे लागतील असं म्हणावं लागेल 6 मध्ये 24 धावांची गरज आहे नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण तयार राहायचं बटरफ्लाईज आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण फ्लिपर डॉल्फिन्स पहिला मॅच आहे विनर्स आणि आय थिंक सो बटरफ्लाईज आपली पहिली मॅच खेळण्यासाठी उतरणार आहेत मैदानामध्ये फ्लिपर डॉल्फिन्स संघाचा परफॉर्मन्स आपण पाहिलं होतं खूप चांगलं राहिलं बॉलिंग ॲज वेल ॲज बॅटिंग देखील चांगली राहिलेली आणि नेक्स्ट मॅचमध्ये त्यांना आपण पाहणार आहोत आणि जिकडे कॉम्बॉक्समध्ये जॉईन देखील प्रथमेश होतील जशी मॅचला सुरुवात केली जाईल पण चालू असलेली मॅच आपण समाप्त करत आहोत सर्वप्रथमतः पहिल्या सेंडूवरती जर बघितलं गेलं तर धाव फळकावरती बनवली गेली 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 39 आकड्यावरती जोडल्या गेल्यात ऐश्वर्या यावेळेस झिल स्कूप करायचा होता हो पण क्षेत्ररक्षक बघा किती क्विकली तिकडे पोहोचले जसं बघितलं ऐश्वर्या तयार आहे पाठीमागे खेळण्याकरिता लगेचच पोहोचले आणि त्याच्याच मदतीने फक्त 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 40 विजयाकरिता 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे चार मध्ये 21 धावा फळकावरती बनवायचा सायली आहे स्ट्रायकर एंडला एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये चेंडू आणि त्याच्यावरती भरभरून धावा तरच मॅच बनवू शकते आता मॅच दूर राहिली आता विजयाचे दरवाजे देखील असं म्हणावं लागेल की ऑलमोस्ट बंद होत चाललेत दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला चेंडू क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा प्लीज बॉल तयार बॅट तयार ऑन साइडला खेळलेत स्क्वेअर लेगला बॉल आहे अडवतील तिकडे आणि फेकी करेपर्यंत ओहो दुसऱ्या धावेची कॉलिंग सक्सेसफुली कंप्लीट केली गेली आणि या 2 धावेच्या मदतीने धावा फळकावरती 42 आकड्यावरती जोडला गेलात शेवटचं अंतिम षटक पाहतो आणि अंतिम षटकातील काहीशे चेंडूंचा खेळ बाकी आहे अर्थात 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला त्यामुळे आणखी 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या चेंडूवरती 2 मग सिंगल आणि मग पुन्हा एकदा 2 धावा आल्यात एकंदरीत 5 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाजीवरती आपण सायलीला पाहतोय बॉलिंग करताना षटक क्रमांक 4 माफ करा 5वं शेवटचं आणि अंतिमचं पाहतोय कालच्या दिवसामध्ये आपण ही ट्रॉफी पाहिली चॅम्पियन्स 2025 चा जो कोणी असणार आहे ही ट्रॉफी त्याच्या नावावरती आणि खूप सुंदर ट्रॉफी आहे खरं तर आकर्षण करतं ही ट्रॉफीकडे जर बघितलं गेलं तर आणि प्रत्येक संघाचा प्रत्येक खेळाडूची इच्छा आहे की या ट्रॉफी सोबत मेगा फायनलचा टॅगलाईन लावून फोटो काढला जाईल आणि पोस्ट केलं जाईल पण नशिबामध्ये फक्त 2 संघ असतील खरं तर बॉईजकडनं मेन्सकडनं एक आणि वुमेन्सकडनं एक असे 2 संघ पाहायला मिळतील ज्यांच्याकडे ही ट्रॉफी असेल 2025 ची इकडे जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव आली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 43 विजयाकरिता आता लक्ष खूप दूर असं म्हणावं लागेल की आता दिल्ली पर्यंत पोहोचणं कठीण आहे दिल्ली बहुत दूर रह गई अभी 18 धावांची गरज आहे 2 चेंडू मध्ये औपचारिकता बाकी आहे आणि इकडनं जर बॅटिंग करणारा संघ जिंकतोय तर ते फक्त गोलंदाजामुळे जिंकेल मग इकडे पहा दिलस्कूप केलंय क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतायत अजून देखील मॅच सोडायला तयार नाहीयेत टोटल धावा फळकावरती जोडला गेला 3 आणि 3 धावांच्या मदतीने धावा फळकावरती 46 शेवटचा आणि अंतिमचा एका चेंडूचा खेळ आता बाकी
खूप सारे प्रेक्षक वर्ग, खूप सारे खेळाडू इकडे जोडले गेलेत आणि जमलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं RAPL 2025 सीझन 4 मध्ये रासाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असंच प्रेम आमचा रासावरती राहू द्या, जेणेकरून आणखी चांगल्या कन्सेप्ट, आणखी चांगले फॉर्मॅट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि खूप सारी एक्साइटमेंट आणि खूप सारी एन्जॉयमेंट तुम्हाला पाहायला मिळेल. चला, मॅच फिनिश होतीये, लगेच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. आणि आपण या मॅचचा हिरो अर्थात प्लेयर ऑफ द मॅच देत आहोत. आणि प्लेयर ऑफ द मॅच वरती आहे प्रीती शिंदे. सुपर खेळ राहिला प्रीतीचा, विकेट घेतला एक आणि बॅटिंग वरती धावा 38-38 धावा फळकावरती जोडला होता. आणि मी म्हटलं होतं ना की सुरुवात स्लो झाली होती, शांत होती, पण शांत बसायला